प्रकरण 3 घातांक आणि घनमूळ। या प्रकरणात आपण काय शिकणार? घातांकांचे नियम, घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ, घन व घनमूळ, घातांकांचे नियम। मागच्या वर्षी आपण शिकलो की a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात, a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात, a चा m घात गुणिले b चा m घात बरोबर a गुणिले b कंसाचा m घात, a भागिले b कंसाचा m घात बरोबर a चा m घात भागिले b चा m घात, a चा 0 घातांक म्हणजे 1, a चा m घात कंसाचा n घात बरोबर a चा m गुणिले n घात, a चा ऋण m घात बरोबर 1 छेद a चा m घात, a छेद b कंसाचा ऋण m घात बरोबर b छेद a कंसाचा m घात। 1 छेद n घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ, a चा वर्ग घातांक वापरून a चा दुसरा घात, a चे वर्गमूळ घातांक वापरून a चा 1/2 घात, करणी चिन्ह वापरून वर्गमूळ a चा घन घातांक वापरून a चा तिसरा घात, a चे घनमूळ घातांक वापरून a चा 1/3 घात, करणी चिन्ह वापरून a चे घनमूळ, a चा n वा घात घातांक वापरून a चा n घात, a चे n वे मूळ घातांक वापरून a चा 1/n घात, करणी चिन्ह वापरून a चे n मूळ। घातांक वापरून संख्या लिहा। संख्या 40 चे 7वे मूळ घातांक वापरून 40 चा 1/7 घात, 500 चे 5वे मूळ घातांक वापरून 500 चा 1/5 घात, 216 चे घनमूळ घातांक वापरून 216 चा 1/3 घात। a चे n वे मूळ या प्रकारे संख्या लिहा। 512 चा 1/4 घात म्हणजेच 512 चे 4थे मूळ, 64 चा 1/2 घात म्हणजेच 64 चे वर्गमूळ, 200 चा 1/19 घात म्हणजे 200 चे 19वे मूळ। m/n या रूपातील घातांक परिमेय संख्या असणाऱ्या संख्यांचा अर्थ, a चा m/n याचा अर्थ आहे a चा m/n घात बरोबर a चा n घात कंसाचा 1/n घात बरोबर a च्या m व्या घाताचे n वे मूळ, a चा m/n घात बरोबर a चा 1/n घात कंसाचे n घात बरोबर a च्या n व्या मुळाचा n वा घात। यामध्ये घातांकाचा अंश म्हणजे घात आणि घातांकाचा छेद म्हणजे मूळ। खालील सारणी पूर्ण करा। 45 च्या 5व्या मुळाचा 4था घात, 45 च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ, 21 च्या 7व्या मुळाचा 3रा घात, 21 च्या 3ऱ्या घाताचे 7वे मूळ, 225 च्या वर्गमूळाचा घन, 225 च्या घनाचे वर्गमूळ। संख्या परिमेय घातांच्या रूपात लिहा। संख्या 131 च्या 5व्या घाताचे वर्गमूळ म्हणजेच 131 चा 5/2 घात, 324 च्या 4थ्या मुळाचा घन म्हणजे 324 चा 3/4 घात,
264च्या वर्गाचे 5वे मूळ म्हणजे 264चा 2/5 घात. घन व घनमूळ. घन एखादी संख्या 3 वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो. धन संख्येचा घन हा धन असतो आणि ऋण संख्येचा घन हा ऋण असतो. दशांश संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर n अंक असतील तर त्या संख्येच्या घनामध्ये दशांश चिन्हानंतर 3n अंक असतात. घन काढणे. संख्या आहे 7. 7चा घन असेल 7 गुणिले 7 गुणिले 7 बरोबर 343. ऋण 5चा घन असेल ऋण 5 गुणिले ऋण 5 गुणिले ऋण 5 बरोबर ऋण 125. 0.04 चा घन असेल 0.04 गुणिले 0.04 गुणिले 0.04 बरोबर 0.000064. तसेच ऋण 1.1 चा घन असेल ऋण 1.331. घनमूळ काढणे. 729 चे घनमूळ काढा. प्रथम 729 चे मूळ अवयव पाडू. 729 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. अवयवांचे 3 संच करू. म्हणून 729 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. म्हणून 729 बरोबर 3 गुणिले 3 चा घन म्हणजेच 729 बरोबर 9 चा घन. म्हणून 729 चे घनमूळ आहे 9. ऋण 1331 चे घनमूळ काढा. 1331 चे मूळ अवयव पाडू. 1331 बरोबर 11 गुणिले 11 गुणिले 11. 1331 बरोबर 11 चा घन वजा 1331 बरोबर वजा 11 चा घन. म्हणून वजा 1331 चे घनमूळ आहे वजा 11. 0.000125 चे घनमूळ काढा. 125 चे मूळ अवयव पाडू. 125 बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजेच 125 बरोबर 5 चा घन. म्हणून 0.000125 बरोबर 0.5 चा घन. दशांश चिन्हानंतरच्या अंक्यांच्या संख्येला 3 ने भागून. उत्तर आहे 0.000125 चे घनमूळ 0.5. 27/125 चे घनमूळ काढा. घनमूळ 27/125 बरोबर 27 चे घनमूळ छेद 125 चे घनमूळ. यात आपण a छेद b कंसाचा n घात बरोबर a चा n घात छेद b चा m घात याचा वापर केला आहे. 27 आणि 125 चे अवयव पाडून 9 गुणिले 9 गुणिले 9 चे घनमूळ छेद 5 गुणिले 5 गुणिले 5 चे घनमूळ बरोबर 9/5. उत्तर आहे 27/125 चे घनमूळ आहे 9/5.